अत्यंत संयमी अशी भूमिका घेतलेली आहे। नाशक आले विपरीत बुद्धी आम्हाला काही बोलायचं नाही, कारण आम्ही मित्र पक्षांना आम्ही सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये राजकारण करतो। यशवंतराव चव्हाण साहेबांनी तो सुसंस्कृतपणा शिकवलेला आहे। दुसऱ्यांनी वेडेपणा केला असे काही बेजबाबदार आरोप केले म्हणून आपण त्याला उत्तर देऊन पुढची बातमी आहे पार्थ पवार यांच्याविषयीची, कारण आपल्याला माहिती आहे गेल्या काही दिवसांपासून पार्थ पवार यांनी मुंडवामधल्या जमिनीचा घोटाळा केला, गैरव्यवहार केला असं प्रकरण सध्या गाजतंय आणि याच पार्श्वभूमीवरती आरोप प्रत्यारोप अद्यापही सुरू आहेत। आणि या सगळ्या मुद्द्यांवरती आज अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि अजित पवार यांनी पुढे येऊन पार्थ पवार यांची बाजू काहीशी लावून धरली आणि सावरण्याचा प्रयत्न केलाय। मुंडव्यामधलं हे सगळं प्रकरण आहे आणि या प्रकरणावरून वादळ जे उठलं ते अद्यापही शांत झालेलं नाहीये। चौकशी समिती स्थापन झाली, व्यवहार रद्द झाला, गुन्हा दाखल झाला, तरी देखील विरोधकांनी पार्थ पवार यांच्यावरती जी टीका सुरू केली आहे ती अद्यापही सुरू आहे। अशामध्येच गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे बॅकफूटवरती होते, मात्र आज ते माध्यमांच्या समोर आले, त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आपल्या मुलाची हिरिरीने बाजू मांडताना ते दिसले। 1 रुपयाचा व्यवहारही न झालेला असताना नुसते आकडे देऊन कागद देऊन हा व्यवहार कसा होऊ शकतो असा सवालही दादांनी विचारलाय आणि निवडणुका जवळ आल्या की आमच्यावरती आरोप प्रत्यारोप सुरू होतात अशी प्रतिक्रिया देखील अजित पवार यांनी दिली आहे। माझ्या नावाचा वापर करून माझ्या जवळचे नातेवाईक असतील, लांबचे नातेवाईक असतील, माझे जवळचे कार्यकर्ते असतील, माझे जवळचे सहकारी असतील, माझ्या जवळचे अधिकारी असतील, त्यांनी जरी कोणी काही सांगितलं, त्यांनी तर सांगूच नाही, पण यदा कदाचित काही सांगितलं तर ते नियमात नसेल तर अजिबात संबंधित अधिकाऱ्यांनी त्या कामात करता कामा नये। अजिबात कुठलाही दबावला ते बळी पडता कामा नये। निवडणुका जवळ झाल्या की आमच्यावर आरोप सुरू होतात, कुठनं तरी काहीतरी। मागेही तुम्हाला आठवत असेल की असाच 2009ला का 8ला 70,000 कोटीचा आरोप झाला। त्याला 15-16 वर्ष झाली, परंतु त्याच्यातनं काही कुणी पुरावे देऊ शकले नाही, काही होऊ शकले नाही, पण बदनामी तर आमची होती। तर पार्थ पवार यांच्या मुद्द्यावरून आता रोहित पवार यांनी देखील आज प्रतिक्रिया दिली। कोणत्याही नेत्याचा नातेवाईक असो, मात्र आपल्या पदांचा जी माणसं गैरवापर करतील त्यांच्यावरती कारवाई केली जायला हवी अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिलेली आहे। तसंच फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यामध्ये जमीन घोटाळे सुरू झाले असा आरोप देखील रोहित पवार यांनी केला। जर तुम्ही कुठलीही गोष्ट इल्लीगल करत असाल, मग तुम्ही सत्तेतल्या नेत्यांची नातेवाईक असू द्या, विरोधातल्या नेत्यांचे नातेवाईक असू द्या, नाहीतर व्यावसायिक असू द्या, नाहीतर तुमचं सरकारशी कुठेही घेणं देणं नाही। जर तुम्ही इल्लीगल गोष्ट करत असाल तर मग तुमच्यावर कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे। करूया जमिनीची लुटमारी असं या सरकारचं ब्रीद वाक्य तिथं झालेलं आहे आणि गुन्हेगारांना जामीन आणि नेत्यांना जमीन अशा विषयाचं सरकार या राज्यामध्ये तिथं आलेलं आहे। पूर्णपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार आहे, या भ्रष्टाचारासाठी जबाबदार आहे। हे सगळं जर कोणाच्या काळामध्ये सुरू आहे ते फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस हे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याच काळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे।